बातमी आहे। नाशिकमध्ये कुंभ उद्योग संगम आणि जिल्हा गुंतवणूक समिटचा भव्य शुभारंभ करण्यात आला। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या औद्योगिक आणि पायाभूत विकासाला मोठी चालना देण्यासाठी समिटचं आयोजन करण्यात आलं। मागच्या सरकारच्या काळात उद्योजक निर्मिती झाली नाही, तर उदय सामंतांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना असा टोला लगावला। साहेब, अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना साहेब आपण निर्माण केली। खरी तर ती 2014 पासून सुरुवात झाली आणि मधल्या 2.5 वर्षामध्ये फक्त आपण 3,500 फक्त उद्योजक तयार करू शकलो। पण त्याच्यानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, तुम्ही मुख्यमंत्री होता, आता तुम्ही मुख्यमंत्री आहात साहेब। आपण रेकॉर्ड ब्रेक युवकांना स्वतःच्या पायावर उभं केलंय। या 3-3.5 वर्षामध्ये जवळजवळ 67,000 युवक आणि युवतींनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधनं आपल्याकडनं कर्ज घेतलंय आणि ते स्वतःच्या पायावर उभे राहत आहेत। एक खूप मोठा उद्योग समूह या ठिकाणी पुण्याच्या ठिकाणी उभा राहणार आहे आणि त्यातून मग आपल्याला मला असं वाटतं नाशिकचा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी विकास होणार आहे। आज उद्योगाला म्हणजे रोजगार निर्मिती होते। सर्वात महत्त्वाचं काय असेल तर रोजगाराची निर्मिती होते, हाताला काम मिळतं आणि त्यातून मग शहराचा विकास होतो। आणि म्हणून मला असं वाटतं या ठिकाणी नाशिक शहरात आपण बघतात, नाशिक जिल्ह्यामध्ये आपण बघतात जागेचे भाव कुठे चाललेले आहेत। आपण सगळे जाणकार आहात, आपल्याला कल्पना आहे या 2 वर्षामध्ये जागेचे भाव 4-5 झालेत। ती जागा 10 लाखाला मिळायची एकरी, आता ती जवळपास 40 लाखाला झाली। आपण विचार केला तर नाशिकचं दरडोई उत्पन्न जे 2014 साली साधारणपणे 1,13,000 रुपये होतं, ते आता जवळपास दुपटीपेक्षा जास्त 2,65,000 रुपयापर्यंत या 10 वर्षात पोचलं आहे। आणि नाशिकची जर अर्थव्यवस्थेचा GDPतल्या कॉन्ट्रीब्युशनचा आपण विचार केला तर नाशिकचं जे कॉन्ट्रीब्युशन 2020 साली $19 बिलियन होतं, ते आता $28 बिलियन पर्यंत पोचलेलं आहे।